श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना आपला खरा मित्र कोण हे आपण ओळखणं गरजेचं असतंय. एका व्यक्तीला 3 मित्र होते. जेव्हा तो मरणार होता तेव्हा त्यानं त्या 3 मित्रांना जवळ बोलावलं आणि त्यानं म्हणाला, अरे बाबांनो, माझी शेवटची वेळ आली. मी तुमचे जीवनभर साथ दिले आणि तुम्ही सुद्धा माझी साथ दिली. मृत्यूनंतर तुम्ही माझी साथ देऊ शकाल का आता? तेव्हा पहिला मित्र म्हणाला, मेना, मी जीवनभर तुझी साथ दिली, पण यापुढे ना माझ्याकडून तुझ्यासाठी काहीच होऊ शकत नाही. दुसरा मित्र म्हणाला, हो मेना, मी पण नेहमीच तुझी साथ दिली, पण मी मृत्यूला थांबवू शकत नाही. पण एवढं मात्र करू शकतो की मृत्यूनंतर तुझा अंतिम संस्कार हे चांगल्या प्रकारे होतील. आणि शेवटी तिसरा मित्र म्हणाला, हे बघ मित्रा, तू बिलकुल चिंता करू नको. मी जीवनभर तुझी साथ दिलीस आणि मृत्यूनंतर सुद्धा तुझी साथ बिलकुल नाही सोडणार. तू जिथं पण जाशील ना तिथं मी तुझ्या सोबत असेन. काळजी करू नकोस. श्रोते हो, हे 3 मित्र होते: धन, परिवार आणि कर्म. श्रोते हो, आयुष्यामध्ये सगळं कमवा, पण कर्म मात्र हे निश्चित कमवा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कोणतीही गोष्ट लावून धरली की खूप मोठी होते आणि सोडून दिली तर काहीच नसते. पण इथं प्रत्येकालाच आपला इगो हा टेकवायचा असतो. अर्थातच काही गोष्टी गंभीर असतात, परंतु हे ज्याच्या त्याच्या इगोवर अवलंबून असतं की गांभीर्य विसरायचं की व्यक्ती विसरायची. परिस्थिती कशी असो, जोडीदार सांभाळून घेणार असला की आयुष्यातलं सगळं प्रवास हे खास होत असतात. दुसऱ्याच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा आपल्याच घरी ठेवून जा, कारण दुसऱ्या घरची लोक त्यांचा मोठेपणा घेऊनच दारात उभे असतात. दिवसभराचे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबासोबतचे सुखाचे 2 घास ही संपत्ती ज्याच्याकडे असते तो खरा श्रीमंत असतो. आपलीच मदत घेऊन आपल्यावरच उलटणारा यशस्वी भलेही होईल, पण मनातून सदैव हारलेला असतो. राधाही रडली आणि मीराही रडली, पण प्रेम रुक्मिणीचं पूर्ण झालं. कारण गोष्ट प्रेमाची नाही तर नशिबाची आहे, आणि जे नशिबात लिहिलेलं असतं तेच होणार असतं. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं. विश्वातील कोणतीच गोष्ट ही आपल्या स्वतःसाठी नसते. समुद्र स्वतः पाणी नाही पित, झाड स्वतः कधी स्वतःचं फळ नाही खात, सूर्य स्वतःसाठी सृष्टीचं पोषण नाही करत, फूल आपल्या स्वतःसाठी सुगंध नाही पसरवत, कारण इतरांसाठी जगणं हेच खरं जीवन असतं. आपल्या आयुष्यात काय मिळालं हा विचार करण्यापेक्षा जे मिळाले त्यामध्ये आपण किती समाधानी आहोत हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण कितीही कमी मिळालं किंवा कितीही जास्त मिळालं तरीही आपलं सुख हे आपल्या समाधानावर अवलंबून असतं. संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण असतं
जो ते स्वीकारतो तो पुढे जातो. योग्य नियोजन आणि श्रेष्ठ नेतृत्व हे असलं की हजारो तलवारीचं युद्ध सुद्धा एका वाघनखावर जिंकता येतं. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच असतं की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते. जे लोक आपल्याला अडचणीत असताना जपतात त्यांना आयुष्यभर आपल्या आयुष्यात जपून ठेवायचं असतं. ढीगभर नात्यांची गरज नसते माणसाला. मनापासून एक माणूस हा सोबत असला तरी तो आयुष्यभर पुरेसा असतो. गुण जमलेत म्हणून संसार टिकत नसतोय, तर जोडीदाराच्या अवगुणाकडे दुर्लक्ष केल्यानं संसार टिकत असतात. जिथं ओढ संपत नाही ते प्रेम कधीच संपत नसतं. अश्रू हे उदारीवर मागता येत नसतात. सहानुभूतीच्या शब्दाने मूळ दुःख मिटत नाही आणि संघर्षाचा प्रश्न सुटत नाहीत. सोसण्याचा वसा हा ज्याचा त्याचा असतो. तुमची बाजू हे तुम्हाला मांडायला न देता तुम्हाला खोटं ठरवून बदनाम करणारी धूर्त लोक तुमच्या जवळचेच असतात. जो आपली वाट पाहतो त्याला आपला वेळ द्या. ज्याला आपली काळजी वाटते त्यालाच आपलं प्रेम द्या. कान भरणाऱ्या व्यक्तीपेक्षा कान धरणारा व्यक्ती हा कधीही चांगला असतो. कान भरणारा मनाला प्रदूषित करतो आणि कान धरणारा मनाला प्रदूषित होण्यापासून वाचवतो. संकटांना दोष देण्याऐवजी नेहमी त्यांना धन्यवाद द्या. संकट जर आलीच नसती तर आपण चांगले घडू शकलो नसतो. जेव्हा आपले जवळचे आपल्यापासून काही लपवायला चालू करतील तेव्हा समजून जायचं धोक्याची चाल रचली जात आहे. नियती माणसाला फक्त जन्म देते, पण माणुसकी ही माणसाला स्वतः निर्माण करावी लागते. ज्या माणसाचं टेन्शन घेऊन आपण खचून जातो तीच माणसं आपल्या नावानं अर्धी भाकर जास्त खाऊन रिलॅक्स आयुष्य जगत असतात. जिंकायच्या उद्देशानं जर सुरुवात केली तर हारायचा प्रश्न येत नसतो. काहीतरी लपवायचं असलं म्हणजे फार हसावं लागतं.